नमस्कार, मी डॉक्टर सुधा कांकरिया। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। खरोखरच गुरुस्थानी असणारे माझे आई आणि माझे वडील यांचा नवतीचा आणि सहस्त्र चंद्र दर्शनाचा आज सोहळा सायबन येथे संपन्न झाला, सफल झाला। खरोखर आम्ही खूप भाग्यशाली आहोत की असे तीर्थरूप पूजनीय आई आणि वडील आम्हाला लाभले। माझी आई सौभाग्यवती सिंधू नागनाथ फटाले की जेव्हा त्यांचा विवाह झाला तेव्हा फक्त 8वी शिकलेल्या होत्या आणि त्यानंतर त्यांनी स्वतःला MA पर्यंत डिग्री प्राप्त केली आणि यासोबतच शिक्षणाचा आणि संस्काराचा वरदहस्त त्यांनी आमच्या परिवारावर ठेवला, त्यामुळे आम्ही घडलो। तसेच माझे पिताश्री ज्यांनी लेखणीची खूप मोठी सेवा केलेली आहे, ते एक आदर्श पत्रकार म्हणून नावाजलेले असे व्यक्तिमत्व आहेत, एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व आहेत, अनेकांचे गुरु आहेत आणि पत्रकारिता विकास पत्रकारिताचे जनक आहेत असे माझे पिताश्री, ज्यांनी आमचं लालन पोषण केलं, आम्हाला शिक्षण दिलं, आम्हाला मार्गदर्शन केलं आणि आमच्या कुटुंबाला आज इथपर्यंत आणून ठेवलेलं आहे। आमचं संपूर्ण कुटुंब हे खरोखरच सुसंस्कारी आहे आणि मला सांगण्यास आनंद होतो की आमच्या संपूर्ण कुटुंबामध्ये अगदी आजोबांपासून नातवांपर्यंत कोणालाही व्यसन नाही, अगदी सुपारी किंवा बडीशोप खाण्याचं सुद्धा व्यसन नाही आणि सगळेजण सुस्वभावी आहेत आणि तेवढंच उच्च शिक्षित आहेत, डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, शास्त्रज्ञ आहेत, देशात परदेशात सगळ्यांचं नाव आहे आणि तरी सुद्धा त्यांची जी काही भक्ती आहे ही आपल्या उंबरठ्याशी, आपल्या कुटुंबाशी, आपल्या देशाशी जोडलेली आहे आणि अशा कुटुंबाची मी सदस्य आहे याचा मला खूप खूप आनंद होत आहे। आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे आज आपण माझे वडील पिताश्री श्री नागनाथजी फटाले यांचं 90वा वाढदिवस, नवतीचा सोहळा आज आपण इथे साजरा करत आहोत आणि यासोबतच माझ्या आई सौभाग्यवती सिंधू नागनाथ फटाले यांचा 86वा वाढदिवस अर्थात सहस्त्र चंद्रदर्शन हा सोहळा इथे साजरा होत आहे। याच्यामध्ये आध्यात्मिक अधिष्ठान आहे, धार्मिक अधिष्ठान आहे आणि कौटुंबिक आणि सामाजिक अधिष्ठान सुद्धा आहे। असा हा सोहळा 3 दिवस चालला आणि आज तो संपूर्णतःला होत आहे। महाप्रसादाचं सर्वांनी सेवन करून हा गुरुपौर्णिमेचा अत्यंत सुंदर असा कार्यक्रम सफल झालेला आहे। मी आपणा सर्वांची खूप खूप आभार मानते, परमेश्वराचे आभार मानते की असं कुटुंब मला प्राप्त झालं। धन्यवाद, थँक्यू।